एनरॉन, त्याच्यानंतर सेज, मग जैतापूरचा अणुप्रकल्प, नाणार आणि आता बारसो. ह्या सर्व मेगा प्रोजेक्ट्समधला एक समान धागा आहे आणि तो म्हणजे कोकण. मी 9वी-10वी मध्ये होतो ना, तेव्हा मी ऐकलं होतं की एनरॉन अरबी समुद्रामध्ये बुडवणार आणि ती त्यावेळेसची फ्रंट पेजवरची न्यूज होती. मोठमोठाले प्रोजेक्ट जे आहेत ते कोकणामध्ये येत राहिले आणि सातत्याने या प्रोजेक्ट्सला तिथल्या स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध होत राहिलेला दिसून येतोय. विरोधाचं कारण काय? तर प्रदूषण, भूमिपुत्र, जमिनी कवडीमोल दरानं विकत घेणं आणि ते तितक्यापुरतंच मर्यादित नाही, असं जर का असतं ना, तर 1992चा एनरॉन आणि आत्ताचा बारसूचा प्रकल्प मधले 30 वर्ष गेलेले आहेत. या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये कारणं काही बदललेली नाहीत आणि किमान त्याच्यामध्ये एक तरी कारण ॲड होणं अपेक्षित होतं, तर ते सुद्धा झालेलं नाहीये, असा एक मतप्रवाह आहे. आणि यामुळेच आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत, की कोकणासाठीच्या बारगळलेल्या प्रकल्पांमुळं नेमकं कोणकोणतं नुकसान होणार होतं. यासोबतच त्यामागे कारणं काय होती, की इतका मोठा विरोध त्यांना होत राहिला आणि तिथली स्थानिक जनता जी आहे, त्यांचे आक्षेप काय आहेत आणि अपेक्षा काय आहेत, याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव. बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 1992चा एनरॉन आणि एम-एस-सी-बी यांच्या संयुक्त भागीदारीतून 1999ला दाभोळ पॉवर कंपनीचा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू झाला खरा, पण सुरुवातीपासूनच या प्रोजेक्ट्समध्ये कायमच अडथळे येत राहिले आणि तिथली स्थानिक जनता जी आहे ती या प्रोजेक्टला विरोध सुद्धा करत राहिली. 1992 पासून या प्रकल्पाला सातत्याने मोठा विरोध झालेला त्याच्यामुळेच दिसून येतोय. भारतातील सर्वात सुंदर समुद्रकिनारे कुठे आहेत? तर कोकणामध्ये आहेत. कोकण इज फेमस फॉर फूड, कल्चर, टुरिझम, हिस्ट्री, हेरिटेज बट लॅक्स इन डेव्हलपमेंट, असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. म्हणजे सर्व काही चांगलं आहे, पण विकासाचं त्या ठिकाणी दुर्भिक्ष दिसतं. चिमणी किंवा धुराडं म्हणा किंवा पाईपलाईन याचा प्रोजेक्ट दिसला की हमखास विरोध कोकणामध्ये होतोच होतो. पण याच्यामध्ये एक भारी गोष्ट अशी आहे की आय-टी सेक्टरसाठी तसंच एकूण सर्व्हिस सेक्टर बेस्ड इंडस्ट्रीसाठी इथले कोकणवासी जे आहेत हे पायघड्या घालायला तयार आहेत. कोकणवासियांची अपेक्षा अशी आहे की सरकारकडून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मिळायला पाहिजे. टुरिझम सेक्टरमध्ये अधिक गुंतवणूक व्हायला पाहिजे. पण मिळतात काय? तर रिफायनरीचे आणि अणुऊर्जेसंदर्भातले प्रकल्प. 2001 मध्ये एनरॉननं दिवाळखोरी जाहीर केली आणि तेव्हा भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी एनरॉन प्रोजेक्ट अरबी समुद्रात बुडवण्याची सुद्धा घोषणा केलेली होती. खरं तर ती एनरॉनची जी काही इन्व्हेस्टमेंट होती ही तेव्हाची भारतातली आणि कोकणात झालेली सर्वात मोठ्या गुंतवणुकीपैकी एक होती. तरी सुद्धा प्रोजेक्ट जो आहे त्याला मोठा विरोध झाला. यानंतर मोठी चर्चा आणि विरोध झाला तो म्हणजे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला. 2010 मध्ये भारत आणि फ्रान्स यांचा या संदर्भात करार झाला होता, पण प्रकल्पात स्थानिकांच्या जाणाऱ्या जमिनी आणि या प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणाचे दुष्परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आता जेव्हा विरोध होत होता तर दोन मुख्य गट या ठिकाणी उभे राहिलेले दिसून येतात. एक जे आहे ते प्रकल्पाच्या बाजूने होते आणि एक जे आहे ते प्रकल्पाच्या विरोधामध्ये. जे प्रकल्पाच्या बाजूने स्थानिक नागरिक आहेत त्यांची बाजू सुद्धा जे विरोध करणारे आहेत त्यांच्या इतकीच महत्त्वाची आहे आणि ती सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आता जे प्रकल्पाच्या बाजूने होते त्यांच्यानुसार त्या परिसरामध्ये कोणालाच रोजगार मिळत नाही आणि जर का त्याच ठिकाणी रोजगार मिळाला तर मुंबईकडे जाण्याची गरज पडणार नाही, की ज्याच्यामध्ये तथ्य आहे. कोकणमध्ये सुंदर निसर्ग जरी दिसत असला तरी सुद्धा तिथे नळाला पाणी नाही, हेही तितकंच खरं आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणी आणि आरोग्य यांसारख्या बेसिक गोष्टींसाठी जर का स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही पायपीट करावी लागत असेल, तर मग कोणताही प्रकल्प जरी येणार असेल तर एक मोमेंट असा येतो, की त्या प्रकल्पाला सपोर्ट करायला जनता सुरुवात करते. कारण की बेसिक प्रश्न सुटतील अशी त्यामागची अपेक्षा असते. सध्या याच पद्धतीने बारसू प्रोजेक्टला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय आणि सपोर्ट करणारा सुद्धा एक गट निश्चितपणे आहे. आता मुद्दे बरोबर आहेत का ज्यावेळेस विरोध केला जातोय किंवा सपोर्ट केला जातोय? तर निश्चितपणे त्या ठिकाणी मुद्दे बरोबर आहेत. एका बाजूला या प्रकल्पांमुळं एकतर जमीन कायमची हातातून जाणार, प्रदूषण होणार, मासेमारीवरती मोठा परिणाम होणार आणि जी-आय टॅगवाला आंबा तसंच
फणसाच्या बागा, काजूच्या बागा याच्यावरती सगळं संकट येणार असं म्हणलं जाते. तर दुसऱ्या बाजूला कोकणासाठी उत्पन्न म्हणजे मुंबईमधले चाकरमाने जे कित्येक वर्षापासून मुंबईमध्ये राहतात आणि त्यांच्या रूपानेच काय जो पैसा येतो तो तेवढाच. यासोबतच मिलमधून मिळणारं उत्पन्न बंद झालेलं आहे हे विसरून चालणार नाही. अगदीच क्षुल्लक कामं करावी लागतात मुंबईमध्ये. त्याच्यामुळं कोकणामध्ये जर का रोजगार निर्माण झाला, तर खूप सारे प्रश्न सुटू शकतात असंही म्हणताना दिसतायत. यासोबतच जर का स्थलांतर कमी झालं आणि उत्पन्नाची साधनं जर का कोकणातच निर्माण झाली, तर कोकणवासियांची फार मोठी समस्या सुटू शकेल. असे 2 गट प्रामुख्याने या ठिकाणी पडलेले दिसतायत. पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांच्यानुसार रत्नागिरीच्या समुद्रातील पाण्यामध्ये जर का प्रदूषण झालं, तर त्याचा मासेमारीवरती मोठा परिणाम होऊ शकतो. यासोबतच जमिनींवरतीही त्याचा परिणाम होईल. हे अर्थातच त्यांनी मागच्या प्रोजेक्टच्या वेळेस नोंदवलेले निरीक्षण आहेत. स्थानिक नागरिकांना ठरवू द्यायला हवं, की कोणता प्रकल्प हवा आणि कसा विकास हवा, असं सुद्धा माधव गाडगीळ यांनी स्पष्ट केलेलं दिसून येतंय. कोकणासंदर्भातली अजून एक पॉप्युलर घोषणा आहे बघा, ते म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया करणार. पण प्रदूषणामध्ये भर टाकून हे कसं साध्य केलं जाणार हे सुद्धा तिथल्या नागरिकांना समजावून सांगायला हवं. कारण मुंबईचा शांघाय करणार ही घोषणा जितकी जुनी आहे आणि त्या घोषणेवरती अजून काही झालेलंच नाहीये. जर का मुंबईचंही काही व्हायला तयार नाही, तर कोकणचा कॅलिफोर्निया हे तिथल्या जनतेला कसं पचणार हे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं आहे. कोकणामध्ये सेज आले, पण सेजसाठी जी आश्वासनं दिली म्हणजे सेजसाठी जमीन ॲक्वायर करताना जी काही आश्वासनं दिली गेली होती, त्यातली फक्त 7% पूर्ण झाली असा कॅगचा रिपोर्ट सांगतो. 1971-72 दरम्यान एम-आय-डी-सीने स्टरलाइट या कंपनीसाठी रत्नागिरीच्या उद्यमनगरीमध्ये काही जमीन संपादित केली होती आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी तो प्रोजेक्ट सुरू केला, तर प्रदूषण या कारणावरून त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आता 50 वर्ष झालं, पण ती जमीन जी आहे ती अजून त्याच कंपनीकडे आहे. मग नागरिकांनी जमीन दिली कशासाठी होती? तर प्रोजेक्टसाठी दिली होती. जर का प्रोजेक्ट नाही झाला, तर जमिनी परत वापस द्यायला पाहिजेत, पण तसं काही झालेलं दिसत नाहीये. तसंच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रोजेक्टसाठी जमीन संपादित केली जाते, पण नंतरच्या काळामध्ये रिअल इस्टेटला मध्ये घुसवून ती बिल्डरांच्या हातामध्ये दिली जाते, असे सुद्धा आक्षेप घेतले जात आहेत, ज्याचं उत्तर देणं सरकारने गरजेचं आहे. बारसूच्या प्रोजेक्टमधून दिवसाला 12 लाख बॅरल इतकं क्रूड ऑइल रिफाईन केलं जाणार आहे. यासाठी 6,000 हेक्टर जमीन जी आहे ती संपादित केली जाणार आहे आणि याच्यातली बहुतांश जमीन ही शेती संदर्भातली असणार आहे. आता जर का ही जमीन संपादित करायची असेल, तर जवळपास 14 लाख आंब्याची झाडं, 7 लाख काजूची झाडं ही नष्ट केली जाऊ शकतात. आणि यासोबतच बघा कोकणाचं उत्पन्नाचं साधन महत्त्वाचं कोणतं आहे, तर फार्मिंग आहे, शेती आहे आणि मासेमारी आहे. या प्रोजेक्टमुळं 22,000 शेतकरी आणि जवळपास 5,000 मच्छीमार यांच्यावरती डायरेक्टली इफेक्ट होऊ शकतो. या प्रोजेक्टमधून 1,00,000 लोकांना रोजगार मिळेल असं सांगितलं जातंय, तसं आश्वस्त केलं जातंय. पण कोकणवासियांचं म्हणणं असं आहे, की जर का आमच्याजवळ या रिफायनरीच्या उद्योग संदर्भातले काही स्किल्सच नाहीये, तर आम्हाला असा कोणता जॉब दिला जाणार आहे? तर मेनली मेहनतीची कामं दिली जाणार आहेत. मग जे सध्या करतोय ते काय वाईट आहे आणि असं ते म्हणतायत, तर त्यावेळेस प्रत्युत्तर त्याला देता येत नाही किंवा प्रतिप्रश्न करता येत नाहीये. कारण की त्यांचे जे काही आर्ग्युमेंट आहे ती अगदी बरोबर आहे असंही म्हणलं जातंय. कोकणवासियांना अजून एक प्रश्न पडलेला आहे. तो म्हणजे न मागता आम्हाला प्रोजेक्ट का दिला जातोय? आमची मागणी आहे, की टुरिझम सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. आमची मागणी आहे, की या ठिकाणी सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री जी आहे ती यायला पाहिजे. जे मागतोय ते नाही मिळत आहे. पायाभूत सुविधा नाही मिळत आहे. मग हा प्रोजेक्ट आम्हाला न मागता का दिला जातोय असं एक विचारलं जातंय. कोकणामध्ये शेतकरी काही आत्महत्या करत नाहीत किंवा कोकणामध्ये भूकबळी सुद्धा नाहीयेत. मग जिथे भूकबळीची समस्या मोठी आहे किंवा शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी पाणी नाहीये म्हणून किंवा इतर उत्पन्नाचे साधनं नाहीयेत म्हणून आत्महत्या करावी लागतीये, तर त्या ठिकाणी हा प्रकल्प नेला जावा असा एक युक्तिवाद केला जातोय, की जेणेकरून विकास कोणत्याच पद्धतीने पोहोचलेला नाहीये. इतर उत्पन्नाचं साधन नाहीये. त्या बांधवांना तरी फायदा होईल. म्हणजे कोकणमधले जे शेतकरी आहेत किंवा तिथले जे स्थानिक आहेत, ते आपल्या इतर बांधवांचा सुद्धा विचार करताना या ठिकाणी दिसतायत. आंब्याची बाग असणारा कोकणातील शेतकरी लाखामध्ये सहज कमवतो असं एक म्हणलं जातं. त्यामध्ये कितपत तथ्य आहे हा एक वेगळा संशोधनाचा भाग आहे. पण म्हणलं जातं की लाखामध्ये कमवतो. यासोबतच अत्यंत सुपीक जमीन आणि हमखास पडणारा पाऊस याच्यामुळं तिथली पुढची पिढी जी आहे ती सुद्धा शेती करण्यामध्ये इच्छुक असताना त्यांच्या जमिनी संपादित करणं ते सुद्धा एखाद्या मेगा प्रोजेक्टसाठी हे फार मोठं आव्हान आहे.
कोकणामध्ये सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री असावी, यासोबतच ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री असावी किंवा तिथल्या टुरिझमसाठी इंडस्ट्री असायला पाहिजे. तिथं गुंतवणूक व्हायला पाहिजे. कारण की मोठी संधी आहे. महाराष्ट्रामधून खूप सारे जण पर्यटनासाठी पहिली पसंती जी आहे ती कोकणालाच देतात आणि हे सगळं आपण मान्य सुद्धा करू. आता स्थानिकांचं मत जर का विचारात घेतलं आणि सरकारने सुद्धा त्यांची भूमिका अगदी योग्य पद्धतीने जर का मांडली, तर तिथले स्थानिक नागरिक आणि सरकार या दोघांसाठीची विन-विन सिच्युएशन निर्माण होऊ शकते, असा एक मतप्रवाह आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.